नमस्कार मित्रांनो, कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. हमखास परीक्षेत येणारे प्रश्न आणि आपणही हमखास चुकणारे प्रश्न आहेत. आपल्याला असं वाटतं हे उत्तर आहे पण ते कधीच नसते. PYQ प्रश्न, कमी टाइम, जास्त प्रश्न सॉल्व. मित्रांनो, वळूया आपल्या मुद्द्याकडे. पहिला प्रश्न आहे, सुतोवाच करणे. सुतोवाच करणे म्हणजे काय? तर मित्रांनो, सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे होय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा म्हणतंय. तर मित्रांनो, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द आहे चक्षु. ऑप्शन नंबर 1. मित्रांनो, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितला मित्रांनो. ठीक आहे, कसला विरुद्धार्थी शब्द? तर मित्रांनो, तीक्ष्णच्या विरुद्ध होतंय बोथट. ऑप्शन नंबर बी. समानार्थी नसलेला, समानार्थी नसलेला शब्द सांगा म्हणते. असा शब्द सांगा जे समानार्थी नाही. मित्रांनो, पाहूया आपण. ठीक आहे, वाट, वाटला समानार्थी होते पथ आणि त्याला समानार्थी होते मार्ग. म्हणजे हे तिघही समानार्थी आहेत आणि उरला कोण? घाट, आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, मग इथं वाट, पथ, मार्ग हे समानार्थी शब्द आहेत आणि मग हे समानार्थी मध्ये बसत नाही, तेच आपलं उत्तर आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये माइंड एकदम स्थिर ठेवायचं आपल्याला. आपला अभ्यास भरपूर असते पण आपण तिथे चेलबिचेल होतो ना, आन्सर दुसरेच करून जातो. बाहेर आल्यावर लक्षात येते तेव्हा उपयोग नसते. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? एकूण एकूण किती व्यंजने आहेत म्हणत्या? एकूण व्यंजने. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, 34. मराठी भाषेत एकूण व्यंजने किती येतं? 34. चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर. चंद्रोदय हा जोड शब्द आहे म्हणत्या. या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा म्हणते. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवायचे तुम्ही. ऑप्शन नंबर, असं वाटतंय की असं हे म्हणाव पण हे कधीच नसतंय. हे म्हणाव हे बी नसतंय, हे म्हणाव हे बी नसतंय. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अ प्लस उ बरोबर ओ. ठीक आहे, कसं काय बघा. चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय सेम बसते का नाही बघा. आता चंद्र अधिक उदय. मित्रांनो, लक्षात ठेवा, इथं कोण आहे? अ. इथं कोण आहे? उ. अ प्लस उ बरोबर ओ होते. काय होतंय? ओ होते. ठीक आहे, इकडे पहा, अ प्लस उ बरोबर ओ. मग ह्या द्र मध्ये कोण आहे? अ. इथं कोण आहे? उ. ठीक आहे, मग अ प्लस उ बरोबर ओ होते. ठीक आहे, अ गेला उ गेला. आता बाकीचा संबंध नाही, तुम्हाला संधीच सांगाल डायरेक्ट. इथं अ आहे, तुम्हाला त्याने काय विचारलंय? चंद्रोदय या जोड शब्दात एकूण येणारे स्वर, संधी, वर्ण ओळखा. मग अ प्लस उ बरोबर ओ, आपला आन्सर आधीच आलेला आहे. ठीक आहे, पण त्याची फोड सांगायलो. द्र मध्ये अ आहे, उ मध्ये उच आहे. ठीक आहे, अ गेला उ गेला, ओ जशास तसा, चन जशास तसा. द्र अर्धा आहे पण त्याच्यात अ मिसळू, द्र हा अर्धा आहे त्याच्यामध्ये ओ मिसळू, द्रो. उ घेईन का नाही, खाली काढाय आणि दय, चंद्रोदय. मग चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. कळलं का? पण असं वाटतंय की र अधिक ओ म्हणाव. जे आन्सर आहे ते कधीच नसतंय, वाटतंय ते, पण मग आपल्याला अभ्यास लागतो त्याच्यासाठी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अ प्लस उ बरोबर ओ, चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. मित्रांनो, ती नेहमी लवकर उठते. ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा म्हणते. ओळखायचा आहे काय बघा, काळ. ती नेहमी लवकर उठते, काळ ओळखा. आता इतका खतरनाक प्रश्न आहे मित्रांनो. वाटतंय नियम काय सांगते बघा. ती नेहमी लवकर उठते, एकेरी क्रियापद आहे बघा. उठते एकेरीच क्रियापद आहे.
जर एकेरी क्रियापद असेल तर साधाच काळ होत असते. एकेरी क्रियापद असेल तर साधा काळ होते. मग साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ. पण मित्रांनो प्रश्न एकदम फसवा आहे. इकडे पहा, इथं उठते क्रियापद आहे ना, कसलंय? एकेरी. मित्रांनो एकेरी क्रियापद म्हणलं की साधा काळ आहे. त्याच्यात कुठे दिसायला का साधा वर्तमान काळ? 100% वाटतंय साधा वर्तमान काळ म्हणाव. ज्याचा अभ्यास झालाय त्याला म्हणालो साधा वर्तमान काळ. एकेरी क्रियापद म्हणले की साधा काळ, एकेरी क्रियापद आले. पण मित्रांनो जर ऑब्झर्वेशन केलं असेल, ती नेहमी लवकर उठते, या नेहमी शब्दामुळं सगळा घोळ होऊन बसला आणि रीती वर्तमान काळ होऊन बसला. मग वर्तमान काळात कर्त्याची एखादी सवय असन ते दाखवण्यासाठी रीती वर्तमान काळाचा वापर करतात. पण एकेरी क्रियापद नसते. पण एकेरी क्रियापद काय म्हणजे इकडे बघा, एकेरी क्रियापद बरोबर साधा काळ. मग कोणता असन? पहिलंच ऑप्शन दिलंय. पण मित्रांनो तसं नाही, ती नेहमी लवकर उठते म्हणजेच तिची उठण्याची सवय आहे. बार बार वर्तमान काळामध्ये तिची सवय जी आहे ती दाखवतं इथं. आणि नेहमी शब्द आला आणि त्याला रीती वर्तमान काळात घेऊन गेला आणि मग वाटतंय हे आणि आहे हे, आणि त्यालाच एक्झाम म्हणतात, त्याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. कळलं का तुम्हाला? आणि मग ती नेहमी लवकर उठते. एकेरी क्रियापद बघताय मुलगा, एकेरी क्रियापद बघितले त्याला वाटते साधा वर्तमान काळ आहे, पण ते कधीच नसते, ते बघतच नाही. इथं नेहमी आलंय, नेहमी आलंय म्हणून रीती वर्तमान काळ आहे. आणि रीती वर्तमान काळ काय सांगते? एकेरी क्रियापद येत नाही, दुहेरी क्रियापद येते. कळलं का तुम्हाला? तो अभ्यास करत असतो, मग दुहेरी क्रियापद करत असतो, दुहेरी क्रियापद येते. पण दुहेरी हे का? नाही, आहे एकेरी क्रियापद. जे पोरांना अभ्यास केला एकेरी क्रियापद बरोबर साधा काळ, पण आलंय मित्रांनो एकेरीच क्रियापद आणि काळ आहे रीती वर्तमान काळ. आणि याच नाव आहे स्पर्धा परीक्षा. बारकावे आहेत मित्रांनो, फक्त पूर्णविरामामुळे पोस्ट जाते, फक्त पूर्णविराम शेवटचा. ठीक आहे. क्षणोक्षणी, क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह करा म्हणते. काय करायचा आहे? विग्रह करायचा आहे. क्षणोक्षणी जोड शब्द, हे जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात आणि त्याचा विग्रह होतोय प्रत्येक क्षणाला. ऑप्शन नंबर डी. सविता या शब्दाचा योग्य असा पर्याय सांगा. सविता या शब्दाचा योग्य असा पर्याय सांगा. तर मित्रांनो सविताच्या योग्य होतंय सूर्य. ऑप्शन नंबर बी. अष्टपैलू, अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता म्हणते? अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? तर मित्रांनो त्याचा अर्थ होतोय सर्वगुण संपन्न, सर्वगुण संपन्न असलेला व्यक्ती. ठीक आहे. डोळ्यावर कातडे ओढणे, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर मित्रांनो कानाडोळा करणे किंवा डोळे झाकून घेणे कधीच होणार नाही. डोळ्यात तेल घालणे होणार नाही. डोळ्यास डोळा लागणे होणार नाही. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे, कानाडोळा करणे. ठीक आहे. एखाद्याला फक्त होला हो लावायचं, कानाडोळा करायचं आणि पुढे जायचं, त्याला काय म्हणायचं? डोळ्यावर कातडे ओढणे. खडा टाकणे निरा संपलेला बघा, खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? ठीक आहे. मिठाचा खडा टाकणे निरा संपलेला पर्याय आहे. खडा मारणे संबंधच नाही काही. खडा शोधणे काही संबंध नाही. अंदाज घेणे, काही जण उग एखाद्याचा अंदाज घेतात बघा, पण अंदाज कोणी आपला घ्यायला लागला ना आपण त्याच्यापेक्षा एकदम एका लेवलला खतरनाक पाहिजे. तू मग अंदाज घेतोस का त्याला त्याच लेवलला आन्सर द्यायचं. काही जण कसे असतील बघा, तुमच्याकडून एखाद्याविषयी काहीतरी त्याला माहिती काढायची असती, मग काय चाललंय ते दलय असं करायला आहे, मग त्यावेळेस आपल्याला वाटतं हो आपण त्याच्या भरमात येऊन भसभस बोलून जातो. कधीच कोणाला काही म्हणायचं नाही, आपले आपण काम करीत राहायचं, पुढे चलत राहायचं. ठीक आहे. आणि म्हणून खडा टाकणे म्हणजेच काय? अंदाज घेणे. सुपारी देणे, सुपारी देणे वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तुम्ही याच्यावरून एक जर ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, समानार्थी, विरुद्धार्थी, मनी याच्यावर खूप प्रश्न आहेत परीक्षेत, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं. ठीक आहे. आणि मग सुपारी देणे म्हणजे काय? हातावर सुपारी देणे कधीच होणार नाही. काम सोपविणे 100% बरोबर आहे. सुपारी देणे
सुपारी देणे म्हणजे काय, त्याचं काम सोपवायचं त्याच्याकडे. तुला ही सुपारी म्हणजे तुला हे काम दिलंय आम्ही, हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ठीक आहे. जिभेला हाड नसणे, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? तर मित्रांनो, जिभेमध्ये हाड नसणे निरा संपलेला पर्याय आहे. जीभ चावणे निरा संपलेला पर्याय आहे. वाटेल ते बोलणे 100% बरोबर आहे. वाटेल ते बोलायचं, विचाराच्या मायचा पत्ता नाही, काहीही बोलायचं. गाडी घ्यायला काहीच लागत नाही म्हणायचं. गाडी घ्यायला गेल्यावर कळते गाडी घ्यायला काय लागते. काय नाही, काही जण बरेच जण म्हणतात गाडी घ्यायला काय लागत नाही हो, वापरायला. अरे घ्यायला बी लय लागते बापू. 10-15 लाख जेव्हा जमवायचे असतात ना तेव्हा माय वाचते उलटी. म्हणजे ज्याला विचारच नाही पुढचा, काही बोलून जायचं. त्याच्यामुळं तुमच्याकडे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पेशन्स असले पाहिजे. ठीक आहे. आणि मग जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? तर काय मग, वाटेल ते बोलणे. झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? झटकन आणि पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो, झटकन आणि पटकन ही अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ठीक आहे. का? कारण झटकन आणि पटकन मधून ध्वनीची निर्मिती दिसते. झटकन, पटकन, चटकन, आणि मग तशी ध्वनीची निर्मिती झाली की अनुकरण दर्शक असते. पुढील पुलिंगी शब्द ओळखा. पुलिंगी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुलिंगी शब्द ओळखायचा आहे. ती काया स्त्रीलिंग आहे. ते पागोटे नपुसकलिंग आहे. ती इमारत नपुसकलिंग आहे. ठीक आहे. पण मित्रांनो, जर ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल तर तो रुमाल, आणि तेच आपलं उत्तर आहे पुलिंग. ओळखायला काय सांगितलंय? पुढील पुलिंगी शब्द ओळखा. तो रुमाल. ठीक आहे. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. देवघर या शब्दाचे लिंग ओळखायचे मित्रांनो. देवघर, देवघर हा जोड शब्द आहे. जोड शब्द आला की शेवटच्याला तो तिथे लावून बघायचं. आणि मग ते घर, आणि ते घर बसायला का, म्हणून ते सगळं कसं आहे, नपुसक लिंग आहे. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची. कसली जोडी ओळखायची? अयोग्य जोडी. ठीक आहे मित्रांनो. स्वदेशी, विदेशी बरोबर विरुद्धार्थी आहे. ठीक आहे. अतिवृष्टी, दूरदृष्टी हेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. शक्य आहे का असं? आवक जावक बरोबर आहे. गुण दोष बरोबर आहे. म्हणजेच स्वदेशीच्या विरुद्ध काय होतंय? विदेशी. आवकच्या विरुद्ध जावक, गुणच्या विरुद्ध दोष, पण अतिवृष्टीच्या विरुद्ध दूरदृष्टी होत नाही, आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? किती खतरनाक प्रश्न आहे. वर्ण म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. आपल्या मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात, आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? वर्ण म्हणतात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. देवनागरी लिपी कशी लिहितात? देवनागरी लिपी कशी लिहितात? मराठीची लिपी आहे. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. बरं, म्हणजे अशी म्हणायले होणार नाही. ठीक आहे. देवनागरी लिपी वर्तुळाकार लिहितात. बरं, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे. इकडे बघा, लिहिताना आपण कसं लिहितो? असं इकडं, म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तेच आपलं उत्तर आहे. मराठी भाषेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. ठीक आहे. इथं पर्याय बघावं लागेल मित्रांनो. सध्या हा जुना प्रश्न आहे, इथं 50 आहे ना. ठीक आहे. जर तुम्हाला आता परीक्षेत प्रश्न आला मराठी भाषेत एकूण वर्ण किती, तर तुमचा आन्सर असलं पाहिजे 52. परीक्षेत प्रश्न आलाय तुम्हाला मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्ण किती, तुमचा आन्सर असलं पाहिजे 48. परीक्षेत प्रश्न आलाय मराठी भाषेत आधुनिक वर्ण किती, तुमचा आन्सर असला पाहिजे 52. विषय संपला. आता हे जुना प्रश्न आहे म्हणून ते आपण 50 केले. ठीक आहे. मग मराठी भाषेत वर्ण किती एकूण? 52. पारंपरिक वर्ण 48, आधुनिक वर्ण 52. ठीक आहे.
श श स श श आणि स या वर्णांना काय म्हणतात? या वर्णांना उष्मे म्हणतात. मराठी भाषेमध्ये उष्मे तीनच आहेत, श श स. मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. ठीक आहे, मनोरथ. बरं, तर मित्रांनो, मन अधिक असत निरा संपलेला पर्याय बघा, मन अधिक रथ. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हेही होणार नाही आणि हे पण होणार नाही. बघा, मन अधिक रथ, मन अधिक रथ, मन अधिक रथ. लक्षात घ्या मित्रांनो, इथं कोण आहे रे? अस्वर्या. इथं कोण आहे? र आहे. ठीक आहे, म्हणजे अच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं त्या विसर्गाचा उ बनतंय. विसर्गाचा काय बनतंय? उ. या विसर्गाचा उ बनतंय. पाठीमागील अ मध्ये मिसळतंय आणि त्याचा ओ होतंय. मग कसं होईल? म जशास तसा. या न मध्ये ओ मिसळा, म नो र थ, मन अधिक रथ, मनोरथ. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मित्रांनो, खूप तळमळीनं मेहनतीने या गोष्टी, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करत जा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पडणं तुमच्यापर्यंत पोहोचणं. आणि एकही फालतू गोष्ट नाही, फक्त आणि फक्त कामाच्या गोष्टी असतात. ठीक आहे, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. सातत्यानं आलेले प्रश्न येतं आणि बारकावे आहेत. मित्रांनो, आपलं ॲप पण आहे खरोडे सर मराठी व्याकरण, प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये एकदम खतरनाक मराठीची बॅच, सगळ्या बॅच आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, काय अडचण आली तर इथं नंबर आहे माझा. सौंदर्य या शब्दाची जात ओळखा. सौंदर्य या शब्दाची जात ओळखायची मित्रांनो. ठीक आहे, तर सौंदर्य हे मित्रांनो भाववाचक नाम आहे. कोण आहे ते? भाववाचक नाम. नाम तर आहे पण कोणतं आहे? भाववाचक नाम. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण खाली अंडरलाईन आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि काय म्हणते? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. मुळात कुंभकर्ण हे मुळात म्हणाल विशेष नाम आहे पण वाक्यात सामान्य नाम आहे. कुंभकर्ण म्हणजेच काय मित्रांनो? झोपाळू माणूस. झोपाळू माणूस. आणि झोपाळू माणसे एक असतात का अनेक? अनेक. आणि अनेक आहे म्हणून सामान्य नाम आहे. वाक्यात कोण येते? सामान्य नाम. पण आहे कोण? मूळचं विशेष नाम आहे, वाक्यात सामान्य नाम. आदित्यचा पतंग उंच उडाला. अधोरेखित शब्दाची योग्य विभक्ती ओळखा. याची विभक्ती सांगा म्हणते. प्रत्ययाची विभक्ती असते चाच, चा, ची, चे. कोणाचे प्रत्यय येतं? षष्ठी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? ठीक आहे, विदुषीच्या विरुद्ध काय होतंय? ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो, विद्वान. ठीक आहे, तळे या शब्दाचे अनेक वचन काय होते? तळे या शब्दाचे अनेक वचन काय होते? तळ होणार नाही, तळ्या होणार नाही, तळ्यात होणार नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, यापैकी नाही. एक तळे मित्रांनो, तळे एक वचन आहे आणि तळी हे अनेक वचन आहे. अनेक तळी. तळे एक वचन, तळी अनेक वचन. ठीक आहे, एक तळे अनेक तळी. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. काळ ओळखा. लिहित आहे. लिही मूळ धातू प्लस त प्लस आहे. ठीक आहे, मूळ धातू लिह. लिही हा मूळ धातू प्लस त प्लस आहे. मी इकडे बघणारही नाही, इतक्याच काळ ओळखावं लागतंय. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. लिहित आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ. मी अभ्यास करत आहे. माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला, मी अभ्यास करत आहे. मित्रांनो, जर ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्ही तर कर हा मूळ धातू आहे प्लस त प्लस आहे. मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर काय होतंय? अपूर्ण वर्तमान काळ होते. काय होतंय मित्रांनो? अपूर्ण वर्तमान काळ.
अग अग म्हशी आणि डॅश डॅश मन पूर्ण करा. अग अग म्हशी. ठीक आहे. तर मला कोठे नेशी, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. पण पर्याय कसे असते बघा ना, तुझं नाव काय म्हणून निरा संपलेला पर्याय. मला दोरीने बांधशी, निरा म्हणजे काही घेण देणच नाही. मला कोठे काशी बघा. आणि तरी आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा लय अवघड आहे. स्पर्धा परीक्षा लय खतरनाक विषय मित्रांनो. पण आपल्याला त्या त्या म्हणजे येणं करावं लागते, म्हणजे मोटिवेशन त्याच लेवलनं करावं लागतं. मला याच्याशिवाय पर्याय नाही. एक रग असली पाहिजे अंगात आपल्या. तर स्पर्धा परीक्षा लय खतरनाक विषय. जो आपल्याला पटपट पटपट असे प्रश्न सुटतात का एकदम भारी वाटतं याच्या पुढं काय असं. म्हणजे चॅलेंजिंग विषय ना. तुम्हाला प्रश्न विचारायचे, तुम्ही त्याच्या उत्तर द्यायचंय. आणि एक नाही, प्रत्येक उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला प्रश्न सुटतात ना मित्रांनो, स्पर्धा परीक्षा खतरनाकच विषय. माझी स्पर्धा फक्त माझ्याशी. तुम्ही काही होऊ शकता ना, कोणतं पद मिळू शकता, फक्त तुम्हाला तुमच्याशी प्रामाणिक राहायचंय. मग 10 लाख फॉर्म आले काय, 10,000 आले काय, 5,000 आले काय, त्याच्यातली एक जागा मला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला मेहनत करायची. संपला. मला कोणासंग फाईट करायचीच नाही. त्याच्यापेक्षा 1 मार्क जास्त घेतला की आपलं काम संपलं किंवा 1 पॉईंट बी घेतला तर. पण जेव्हा आपल्याला प्रश्न सुटत ना मित्रांनो, इतकं खतरनाक वाटतंय. लॅबमध्ये बसायला काहीच वाटत नाही हो. पण लॅबमध्ये केव्हा बोर होतंय, जेव्हा आपल्याला प्रश्न सुटणं, आपलं मन लागणं, आपलं मन बाहेरच आहे, त्यावेळेस लॅबमध्ये बसणं अवघड जाते. लॅबमधून असं बाहेरही वाटत नाही जर प्रश्न सुटायला लागले तर. आणि प्रश्न केव्हा सुटते, प्रॅक्टिस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपला इंटरेस्ट नसेल तर मग ते बळजबरी वढाताण करून त्याला बी अर्थ नाही. इंटरेस्ट असेल तर या क्षेत्रात याचं टॉपला जायचं. कोणी बी असेल ते बुगा आहे, डायरेक्ट बुगा. कोणी केवढ्या पदावर जाऊ शकते. बाकी घेणदेण नसलं पाहिजे त्याला. मग हे मला असंच म्हणायलंय, मी गावाकडे जाऊन येतो, माझ्या मामाच आलाय दवाखान्यात चालू डबा घेऊन. ज्याला तू डबा घेऊन चाला ती माघारी म्हणते तिचं काही करीत नाहीये, नुसतं इकडे तिकडेच फिरते. त्याला डबा घेऊन जाचत नाही, लागल्यावर त्याला दाखवायचं मी लागलो. तर तू मर, काही घेणे देणं नाही तू येऊन. कळलं का. प्रश्न जेव्हा आपल्याला सुटतात मित्रांनो, तेव्हा आपल्याला इंटरेस्ट वाढते. आणि प्रश्न केव्हा सुटते, जेव्हा आपण मैत्री लॅबशी करतो. परत एकदा सांगणे माझं मित्रांनो, रूमवर अभ्यास होत नाही, लॅबच लावायला पाहिजे. लॅब खतरनाक विषय. लॅबमध्ये वातावरण असते, त्या लेवलचे मित्र भेटतात आणि आपण रूमवर जरा आपण झोपणार. म्हणून सांगायलो, एक प्रश्न मला अनुभव या गोष्टी. प्रश्न सुटला की इंटरेस्ट वाढते, अजून बसायला काहीच वाटत नाही. म्हणजे म्हणतात ना 16 तास कसं काय बसू शकतो, त्याला प्रश्न सुटतात. सुटला की इंटरेस्ट येते. आणि म्हणून मित्रांनो, लॅब लावा, आवड निर्माण करा आणि बघा आपल्याकडे काही आहे का नाही. काही नसेल, जेव्हा आपण खरंच सांगतो तुम्हाला स्पर्धा परीक्षा केव्हा करा वाटते, त्या पोरानं कंपनीत जाऊन काम करायचं. त्याला महिना किती असतंय, 7,000. 2,000 PF कटते, 3,000 झालं याला, आणि 3,000 2,000 मेसवर, आणि 1,000 पोरी उडीते. संपला विषय, खालास. पुन्हा कळते मी तर मोकळाच आहे. मग त्यावेळेस करत नाही स्पर्धा परीक्षेला लय व्हॅल्यू. पुण्याला लोक पोरं स्पर्धा परीक्षेमध्ये का उतरायलेत, कारण ते गेल्या कंपनीत काम करून पाहते. कंपनीत काम केले तर ते कळते काह्यातच काही नाही. आणि म्हणून आपल्याला मार्ग निवडत असताना जेव्हा कळते की दुसरीकडे काहीच नाही, पद तुम्हाला रिस्पेक्ट बी नाही, तिथं पंचिंग आहे, हे काम करून घरी जाय, काय व्हॅल्यू होईल. आपल्याला आपली किंमत बनवायची मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला रात्रंदिवस एक करावं लागेल. ठीक आहे. आता एखादं वर निघून म्हणजे तू काय केलं सांग. मला पहिल्यापासून आवड होती, माझा मराठी विषय खतरनाक होता, मला याच्यातच आवड होती मित्रांनो. मी जास्त काही तिचं डोकं लावलं नाही. म्हणून सांगायलो, ज्याच्यात आवड आहे टॉप विषय खलास. मग तू कोणी दुनिया काही म्हणेन, तुम्हाला खेटावत लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदम टॉपला जाऊ शकता. म्हणूनच म्हणालो, जेव्हा तुम्हाला प्रश्नाचा आन्सर निघतंय त्यावेळेस लयच भारी वाटतं. एक आन्सर सुटतंय, दुसरं सुटतंय, गणित सुटायलेत, पटापट सुटायलेत, एकदम ते खेळ आहे एक डायरेक्ट. तुम्हाला पुढच्याला हरवायचंय, तुम्हाला जिंकायचंय. आयोगाला तुम्हाला लागू द्यायचं नाही, तुम्हाला लागल्याशिवाय राहायचं नाही. ठीक आहे. पण याच्यासाठी एक दिवस नाही, त्याच्यासाठी पहिले तर पेशन्सच लागतात. शांतता, दम, पेशन्स, आणि मगच ती गोष्ट आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा नाही. ठीक आहे. मग ह्या क्षेत्रात येताना लय खतरनाक आहे रे. पुण्यात तुम्ही कंपनीत काम करा किंवा एखादं खाजगी काम करा, आणि मग तुम्हाला कळते स्पर्धा परीक्षा काय चीज आहे. आणि मग पोरग म्हणतंय नाही मी 20 तास बसणार. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, या गोष्टींची आपल्याला गरज असते. कधी कधी असं वाटतं आपण सगळं हारलो, संपलंय. परंतु मित्रांनो, जिथं संपलंय का, खरी सुरुवात तिथून झालेली असते आणि तिथूनच खेटायचं असते. जेव्हा तुमचं संपत आहे
तेव्हा तुम्हाला गमवायला काहीच नाही. मग तिथून खरी सुरुवात करायची, तिथून मग बाप कंटेंट करायचा आपला बुगाच ज्याच्यात चाललो. मग हा कोण गावाकून आलंय तुम्हाला परत एकदा सांगायलो, आपल्या माणुसकीनं आपली माय वाचती. गावाकून मामा चालाय, गावाकून भाऊ चालाय, गावाकून कोणी चालय, कोणाला भेटायचं पण नाही, काही घेणे देणं नाही, कोणाला म्हणायचं नाही स्पर्धा परीक्षा करतो. 1000 फोन लावते तू गावाकडे, काय त्याच्यात पडलंय, एवढ्या जागा असतात तू कुठं लागशील. पण स्पर्धा परीक्षा तुम्हाला पिळून काढते असं, आणि लास्टला तुम्ही लागतात. तुम्हाला अगोदर माणूस बनवते. कलेक्टर तर एखाद्याला पद दिलं असंही घेऊ शकते, पण त्याच्यासाठी त्याचे जे पेशन्स आहेत, त्याच्यावर जेव्हा प्रेशर येतंय, त्या गोष्टी चेक करण्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि म्हणून ध्येय निवडत असताना खतरनाक विषय, खतरनाक करायचा आपल्याला. आणि मग अगं म्हशी डॅश डॅश मन पूर्ण करा म्हणते मला कोठे निशी. आणि हे चिल्लर प्रश्न आहेत बघा. रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने पुस्तक वाचले, तिकडे जायची गरज नाही मित्रांनो, जायचं बी नाही. वाचले क्रियापद, वाच मूळ धातू, वाचणारा कोण, कोणे, राम वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. मला असं वाटतंय कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. काय वाचलंय, काय वाचलंय, काय वाचलंय, पुस्तक वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि पुस्तक या कर्माला प्रत्यय नाही. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. रामाने पुस्तक वाचले, वाचले क्रियापद, वाच मूळ धातू, वाचणारा कोण, रामाने, कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, करण्य प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय असला की कर्तरी प्रयोग होत नाही. काय वाचलंय, पुस्तक, कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, म्हणून झालाय कर्मणी प्रयोग. ऑप्शन मध्ये तर आहेच की, ऑप्शन नंबर सी कर्मणी प्रयोग. ठीक आहे. कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ काय, कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ सांगा म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो तिरके डोळे करून पाहणे निरा संपलेला पर्याय, दुर्लक्ष करणे 100% बरोबर आहे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करायचं एखाद्या गोष्टीकडे. ठीक आहे. खास करून लोक पैसे असल्यावर दुर्लक्ष करतात बघा, उसने घेताना घेतीच आणि देताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, आणि पुन्हा म्हणायचं तुझे पैसेच किती आहेत बापू, देतो ना. मग त्यानं दिले ते उपकार गेले कोणीकडे, त्याचे पुन्हा त्याला माहिती तुझे पैसेच किती येतं, एवढ्या पैशासाठी तुम्हाला 17-12 फोन लावायला. अरे हरा, मी पहिले तिनं तुला दिलेत पैसे हे बघ, त्याचे उपकार आहेत तू याव, त्यालाच पुन्हा फोन काय 17-12 फोन लावायला तू, तुझे पैसेच किती येतं. म्हणजे याच्यामुळं माणुसकी संपत्ती आली, कोणी कोणावर दयाच करीन, मर तसाच मग. ठीक आहे. आणि मग कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ काय, तर दुर्लक्ष करणे. माळ या शब्दाचे अनेक वचन करा, माळ या शब्दाचे अनेक वचन करा म्हणते. ठीक आहे. मग मित्रांनो एक माळ अनेक काय, माळा, बघा ऑप्शन असेल तिकडे माळा, हे माळा, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. बोकड या शब्दाचे लिंग बदल कोणते, बोकड या शब्दाचा लिंग बदलायचे. ठीक आहे. बोकडचं काय होते मित्रांनो, शेळी. कोणाला वाटते बोकडीन करावं, कधीच होणार नाही, बोकडी होत नाही आणि मेंढी होत नाही, निरा संपलेले पर्याय बाकीचे. मग बोकडच्या विरुद्धार्थी बोकड या शब्दाचं लिंग बदल काय होतंय, शेळी. मला एवढा डोंगर चढवतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. ठीक आहे. मग मित्रांनो चढवतो, ठीक आहे, शक्य क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, शक्य. मला एवढा डोंगर चढवतो, कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे किंवा नाही, करता एखादी क्रिया करू शकतो किंवा नाही, हे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या चढव या साधित रूपावरून समजते तेव्हा त्या शक्य क्रियापद म्हणतात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल. ठीक आहे. जर आणि तर न वाक्य जोडे, आणि जर आणि तर म्हणलं की संकेतार्थ असते, विषय संपला. ठीक आहे. तो उठला आणि चटकन निघून गेला, अधोरेखित शब्दाचा प्रकार, आणि न जोडे का, तर आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. त्याचबरोबर ते प्रधानत्व सूचक आहे, प्रधानत्वाच्या मध्ये समुच्चय बोधक आहे. एकदा आणि न वाक्य जोडलं की पहिलं वाक्य असतंय प्रधान मित्रांनो, दुसरंही वाक्य असतंय प्रधान, आणि अख्ख्या वाक्याचा प्रकार होतंय संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य, विषय संपला, संयुक्त वाक्य. ठीक आहे. व आणि किंवा
ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, संयुक्त वाक्य. बाजारहट या शब्दात कोणता समास आहे? बाजारहट, बाजारहट या शब्दात कोणता समास आहे? ठीक आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये समाहार द्वंद्व समास आहे. ठीक आहे. मरणात खरोखर जग जगते, अलंकाराचा प्रकार ओळखा. मरणात खरोखर जग जगते, बघा काय म्हणाले, मरणात जग जगायले म्हणाल्या. ठीक आहे मित्रांनो, विरोधाभास अलंकार होते. कोणता होते? विरोधाभास अलंकार. बघा ना, वरवर विरोध असते ना आतून नसते. मरणात खरोखर जग जगते, जगते म्हणाले. मरणात जगते का माणूस? पण त्याचा अर्थ समजून घेणारा आहे. ठीक आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना लोक लक्षात ठेवतात. ठीक आहे. जेही लोक आज दुसऱ्यासाठी जगलेले आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेऊ शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, मित्रांनो यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. कारण त्यांनी एवढं करून दाखवलेलं आहे. त्यांचं आयुष्य फक्त दुसऱ्यासाठीच गेलेलं आहे. आणि म्हणून जे दुसऱ्यासाठी जगतात ते कायम स्वरूपी स्मरणात राहतात. आपण फक्त आपल्यासाठी जगायलो, आपलेच आपल्याला ओळखीन. म्हणून आपण त्यांच्या खिलाफ एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, मरणात खरोखर जग जगते, अलंकाराचा प्रकार ओळखा, विरोधाभास अलंकार. ठीक आहे. खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता? तत्सम शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. अडकित्ता होणार नाही, पगार होणार नाही, ग्रंथ हा तत्सम शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. उपसर्ग साधित असा शब्द निवडा ज्याला उपसर्ग लागलाय. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागलेले असतात. मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. वेळ शब्द हे आणि ऐन उपसर्ग आहे. ठीक आहे. शब्दाच्या पूर्वी जे लागतात त्यांना काय म्हणतात? उपसर्ग. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द म्हणाले, चूक नसलेला शब्द ओळखा. तर मित्रांनो आयुष्य बरोबर आहे. ठीक आहे. केलेला उपकार जो जाणत नाही, केलेले उपकार जो जाणत नाही त्याला काय म्हणतात? त्याला कृतज्ञ म्हणतात. काय म्हणतात? कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. भीक नको पण कुत्रा आवर. भीक नको पण कुत्रा आवर. ठीक आहे. नाही पणचा काही संबंध नाही. ठीक आहे. भीक नको पण कुत्रावर या मनीचा अर्थ ओळखायचा. कायाचा अर्थ ओळखायचा आहे? मनीचा. चांगले करायला गेले असता वाईट घडणे होणार नाही. भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर येणे निरा संपलेला पर्याय आहे. मदतीचा हात पुढे करताच बाजू पलटणे किंवा उपकार नकोत पण छळ. यस, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. उपकार नकोत पण छळावर. भाऊ आमच्या उपकाराची भाषा करू नको, पण जे आतून माघारून काड्या करायलास का त्या करू नको. तेवढं सांभाळ फक्त, तरी खूप झालं. बरेचसे लोक असतात बघा, वर दाखवतात मी तुझ्याच संग आहे आणि आतून त्याचाच काटा काढतात. मग काय? भीक नको कुत्रावर म्हणजेच काय? उपकार नको बाबा पण छळावर तुझा तू. ठीक आहे. लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? लोखंडाचे चणे खाणे. बर, खतरनाक असं आता. उद्योगधंदा करणे होणार नाही. भरपूर परिश्रम घेणे. मित्रांनो चांगले लोक फक्त एकच करीत, तेच ते काम करीत आहेत, भरपूर परिश्रम घेत. लोखंडाचे चणे खाणे आणि हे आपल्याला मजबूत बनवत असतात. जेवढे तुमचे परिश्रम भारी, जेवढे तुमचे कष्ट खतरनाक, तितकं तुम्हाला आतून खतरनाक बनवतात. जे माणूस आतून खतरनाक असते का ते कोणालाच गिनीत नाही. मग आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक तुमच्या वाईट वेळ यायला पाहिजे. पहिला मुद्दा, वाईट वेळ माणसाला माणसाचे चेहरे शिकून जाते. वाईट वेळ माणसाला आपले तुपले लगेच कळतात की नेमकं कोण आहे. एकदा तरी जीवनात वाईट वेळ माणसाला यायला पाहिजे. वाईट वेळ लयच सगळ्याचा बाप आहे. वाईट वेळ जे तुम्हाला शिकवण ते तुम्हाला कोणीच शिकू शकत नाही. सगळ्यात खास गोष्ट शिकती चेहरे माणसाचे, की कोण आपली परीक्षा पाहले, कोण पाहले, आपलं चित पाहले, हे सगळं कळते. आणि मग वाईट वेळात ती खऱ्या गोष्टी कळत असतात आणि तिथं मग तुमच्या मनाला लागली गोष्ट की मग मात्र बुगाच असते. ठीक आहे. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्राचीनच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो. प्राचीनच्या विरुद्धार्थी मित्रांनो अर्वाचीन होते. ठीक आहे. कौमुदी, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा मित्रांनो. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, चांदणे.
मित्रांनो लक्षात ठेवा, खूप तळमळीनं अतिशय मनातून मेहनतीनं ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत तुमच्यापर्यंत बोलायलो मी. याच्यामध्ये इतकी सत्यता आहे. त्याच्यामुळं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.